So the site of our location is West Riverside. It means a riverside view. आपल्या मॉलच्या प्रत्येक रेस्टॉरंट मधून कस्टमर्सना रिव्हर दिसली पाहिजे. इट विल बी अन ॲडेड बेनिफिट टू अवर कस्टमर्स, राईट? आणि आपल्या साईटची जी सॉइल आहे ती मीडियम डेन्स आहे, विच इज क्वाइट गुड अँड सपोर्टिव्ह फॉर द फाउंडेशन वर्क. आपल्या मॉलच्या इमारतीचं काम सुरू असताना वी ऑल्सो नीड टू फोकस ऑन रोड वाइडनिंग, and for that we are using M40 grade concrete. Please note M40 grade concrete. आपल्या या संपूर्ण मॉलचं काम हे अंडर गव्हर्नमेंट स्पेसिफिकेशन होणार आहे. एकूण 18 महिन्यात 3 फेजेस मध्ये हे काम पूर्ण होईल आणि टोटल बजेट आपलं जात आहे 120 CR. Yes, the budget for this project is 120 CR. बाकी ड्रॉइंग्स, डिझाईन्स, इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर बद्दल तुम्हाला जी काय माहिती हवी असेल ती तुम्हाला माझी टीम देईलच. येस, दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू सो मच. आई, अगं कुठे हरवलीयस? कसला विचार करतेस? तुला काही प्रश्न पडलेत का या प्रोजेक्टला घेऊन? बघ, तसं काय असेल तर तू विचार मला. शूट, आय विल आन्सर यू. की असं काही आहे की हे मी जे काम करतोय, जे प्रोजेक्ट मी करतोय तो तुला आवडलेलाच नाहीये, पटलेलाच नाहीये? हा, हे बघ आई, तुझ्या सांगण्यानुसार, फक्त तुझ्या सांगण्यानुसार आम्ही गावातल्या शेतकऱ्यांशी बोललो, भेटलो आणि त्यांना हा प्रोजेक्ट खूप आवडला. ते लाईक इट आणि ते आता जॉईन झालेत आमच्यासोबत. कारण त्यांना माहिती आहे एकदा का हे मॉलचं बांधकाम पूर्ण झालं की त्यांना खूप मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील. असे काही महाभाग आहेत गावात ज्यांनी विरोध दाखवलाय. पण ठीक आहे, त्यांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी मला काही हार्ड डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत आणि मी ते घेतोय. कळतंय तुला? आई, मी काय बोलतोय तुला कळतंय का? आई, तुला माझं सुख कधी बघवणार नाहीये का? मीच वेडा, मीच मूर्ख की ही माझी सगळी स्वप्न घेऊन मी तुझ्या समोर आलो. हा, हे बघ आई, याच्या आधीच मला कळालं होतं की तू एक खूप स्वार्थी बाई आहेस. तू माझ्या स्वप्नांसाठी मला काहीच मदत करणार नाहीयेस. पण आई, एक गोष्ट लक्षात ठेव, हा प्रोजेक्ट माझं स्वप्न आहे, माझं आयुष्य आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन. आणि जर का तू मध्ये आलीस, तू विरोध दाखवलास, तर मी तुझ्या विरोधात जाईल ना. लक्षात ठेव.